सायन्सच्या मार्क डिस्ट्रीब्युशन बद्दल पाहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, याच्या मार्काचं क्लिअर डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला लक्ष आणि तुमच्या बरोबर हे लक्षात येते की आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये मार्क घेण्यासाठी काय करायचं आणि थेअरी मध्ये मार्क घेण्यासाठी काय करायचं. आता नेक्स्ट पार्ट दॅट इज स्कोप. हे बघा, क्रॉप सायन्स या सब्जेक्टचा स्कोप आणि मार्क डिस्ट्रीब्युशन क्लिअर सांगितल्याशिवाय मी पुढे चालत नाही, सिलेबसला हात घालत नाही. कारण जोपर्यंत माझ्या विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार नाही तोपर्यंत तुम्ही याच्याकडे लक्ष देणार नाही. आता स्कोपसाठी जर विचार केला तर इकडे लक्ष द्या की क्रॉप सायन्स हा सब्जेक्ट याची मेन ब्रँच काय आहे? ऍग्रिकल्चरल सायन्स, मदर ब्रँच ऍग्रिकल्चरल सायन्स. आता ऍग्रिकल्चरल सायन्स ह्या मदर ब्रँचशी रिलेटेड ग्रॅज्युएशन कोर्स जर कोणते असतील तर बीएससी ऍग्री, बीएससी हॉर्टिकल्चर, त्याच्यानंतर बीएससी बीटेक फूड सायन्स, फूड सायन्स, त्याच्यानंतर बायोटेक, बीएससी बायोटेक्नॉलॉजी, हे या ऍग्रिकल्चरल सायन्सशी रिलेटेड ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत 4 वर्षाचे. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम काय होतो? आपले स्टुडंट्स इयत्ता 12वीच्या दिवाळीपर्यंत, नोव्हेंबर येईपर्यंत या सब्जेक्टकडे लक्षच देत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त नीट, सीईटी, मेडिकल और इंजिनिअरिंग हेच असतं. पण लक्ष द्या, बऱ्याच वेळेला काय होतं हे तुम्हाला कोणी सांगत नाही आणि कोणी सांगणार नाही, फक्त मीच सांगत असतो माझ्या पिरियडमध्ये. कारण माझ्या सब्जेक्टमध्ये जोपर्यंत इंटरेस्ट घेत नाही तोपर्यंत शिकवण्याला मजा नाही. मग ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल असे बरेच विद्यार्थी आहेत लातूरमध्ये की ज्यांना फार उशिरा लक्षात येतं. आता लक्ष द्या, तुमच्या बोर्डामध्ये मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करण्यासाठी फार महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे हा क्रॉप सायन्स आहे. फक्त बोर्डात मार्क्स घेतले म्हणजे झालं असं नाही. तर बऱ्याच वेळेला काय होतं की शेवटी विद्यार्थ्याच्या लक्षात येतं की ह्या वर्षी नीट मध्ये आपण क्रॅक होईल इतके मार्क घेऊ शकत नाही. मग त्याला टेन्शन येतं. हा विचार तो केव्हा करतो? दिवाळी नंतर करतो, लक्षात घ्या. मग तो विचार करतो नाही बाबा आपण ऍटलिस्ट बोर्डात तरी चांगले मार्क्स घ्यायला पाहिजेत. मग बोर्डात चांगले मार्क्स घेण्यासाठी मेजर सब्जेक्ट, स्कोरिंगचा सब्जेक्ट कोणता? क्रॉप सायन्स. फक्त बोर्डाशी रिलेटेड इतकंच आहे का? नाही. ज्या वेळेला कधी एक लक्षात घ्या, नीट क्रॅक होत नाही असे विद्यार्थी ज्यांना ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला सरळ या विषयाला सरेंडर व्हा आणि मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल किंवा आपण नीट कंप्लीट करू शकत नाही, नीट क्रॅक होऊ शकत नाही आपली, आणि आपल्याला रिपीट करायची सुद्धा आपली ऐपत नाही, ताकद नाही, किंवा घरच्यांना तेवढा खर्च झेपावणार नाही, मग त्याशी रिलेटेड दुसरे कोणते कोर्सेस आपण करू? तर त्यांच्या सगळ्यांसाठी माझं सजेशन असेल बीएससी ऍग्री, बीएससी हॉर्टी, बीएससी बायोटेक्नॉलॉजी, बीएससी फूड सायन्स एक्सेट्रा. आता या सब्जेक्टचा या विषयांकडे जाण्यासाठी बीएससी ला जायचं असेल तर क्रॉप सायन्स या विषयाचा फायदा काय होतो? क्रॉप सायन्स
अँड क्रॉप प्रोडक्शन. लक्षात घ्या, दोन्ही विद्यार्थी क्रॉप सायन्स अँड क्रॉप प्रोडक्शन. समजा आपल्या क्रॉप सायन्सच्या स्टुडंटला बोर्डात 70% पडतातच. लक्षात घ्या, अगदी साधारण विद्यार्थी जरी असेल त्यानं थोडीशी मेहनत केली, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या काळात, आता नाही बोर्डातले मार्क्स आपल्याला वाढवायचे आहेत म्हणून, तर त्याला 70% अवरेज असलेल्या विद्यार्थ्याला बोर्डाचे मार्क्स मिळतात. बोर्ड मार्क्स 70% पडले. अलीकडच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या सब्जेक्टच्या ऍडमिशनसाठी आता सीईटी द्या, सीईटीचे मार्क कन्सिडर केले जातील. पूर्वी फक्त बोर्डाच्या मार्कावर असायचं, आता थोडंसं सीईटीचं कंपल्शन केलं. तर ते सीईटीचे मार्क्स, सीईटी एक्झाम पडली, समजा त्या विद्यार्थ्याला त्या सीईटी मध्ये पडले असतील 70 मार्क्स, कन्सिडर करायचं 70 मार्क्स. ओके, तर आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं? इफ दॅट स्टुडंट wants to take admission to any course of this agricultural related subject, तर काय होतं, बोर्डाच्या 30%. तर रूल असा आहे की ह्या बोर्डाच्या पर्सेंटेजच्या 70% म्हणजे 49 आणि सीईटीच्या 30%, हे थोडंसं कन्फर्म करून घ्या. कदाचित बोर्डाचे 30% आहेत आणि सीईटीचे 30% आहेत. ओके, तर ह्या दोन्ही मिळून आपण जर कन्सिडर केलं तर बघा 49 प्लस हे 30% म्हणजे हे 21 येतं, 21%. तर दोघांचे मिळून शेवट हे अवरेज झालं 70%. हे त्याचं 70 असं पर्सेंटेज आलं सगळं मिळून, असं कन्सिडर करा. तर आता इफ दॅट स्टुडंट वॉन्ट्स टू टेक ऍडमिशन टू एनी कोर्स ऑफ दिस ग्रॅज्युएशन, दॅट इज बीएससी ऍग्री, बीएससी हॉर्टी, तर त्याला काय आहे हे कुणीच सांगत नाही. लक्षात घ्या, त्याला ही इज पास्ड हिज 12th बाय टेकिंग द सब्जेक्ट क्रॉप सायन्स अँड क्रॉप प्रोडक्शन. इकडं लिहायलोय, लक्षात घ्या. तर त्याला त्याचे 10% ऍड होतात. 10% लक्षात घ्या. त्याला 12वीला क्रॉप सायन्स होतो किंवा क्रॉप प्रोडक्शन होतो, हा विषय होता, तर त्याचे 10 पॉइंट्स ऍड होतात, पर्सेंट पॉइंट्स, दॅट इज ऑफ सीएस अँड सीपी. आता किती झाले? 70 प्लस 10 80 प्लस, लक्षात घ्या, प्लस त्याच्याकडं 7-12 आहे, त्याच्या घरी शेती आहे. सपोज ही इज बिलॉंगिंग टू फार्मर्स फॅमिली, म्हणजे त्याच्या वडिलांच्या नावानं 7-12 असेल तर त्याचे 10 पॉइंट्स असे ऍड होतात आणि ते कंप्लीट होतात 90%. आणि हे 90% कन्सिडर करून मग तुमची मेरिट लिस्ट लागते. लक्षात घ्या, जनरल ज्या विद्यार्थ्यांच्याकडे क्रॉप सायन्स क्रॉप प्रोडक्शन विषय नाही, त्यांना हे ऍडिशन नाही. त्यांच्यामध्ये तुम्ही 20% पुढे आहात जेव्हा मेरिट लिस्ट लागेल. तुम्ही आणि त्यांच्यात 20% फरक आहे. आणि प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा 20 मार्क्स जास्त आहे बोर्डात. म्हणजे हे एवढं सगळा मलिदा असल्यासारखं आहे तुम्हाला, हे कोणी सांगत नाही, मी सांगतोय. कारण टेन्शन येतं. बरेच विद्यार्थी लातूर मधले ज्यांचं नीटला नंबर लागलेले नाही, नीट क्रॅक झालेले नाही, नीट क्रॅक झाली नाही, सपोज त्यांनी हे केलेलं आहे, रिपीट केलंय. रिपीट कोणी करायचं? ज्याचं मेडिकल 5 ते 10 मार्काच्या फरकाने गेलंय त्यांनी नीट रिपीट करावं. पण सहसा लातूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50 मार्क पडले नाहीत, 70 मार्क्स पडलेले आहेत नीटमध्ये त्या 720 पैकी, ते सुद्धा विद्यार्थी रिपीट करतात.
मग त्यांना लक्षात यायला पाहिजे आपली पातळी आहे का. आणि असे बरेचसे विद्यार्थी कितपत पडतात माहिती नसल्यामुळे. आणि मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. इकडे जर तुम्ही ऍडमिशन घ्यायचा विचार केला तर तुम्हाला हे ऍडिशन आहे, हे कुठल्याही कॉलेजमध्ये कुठेही सांगितलं जात नाही, कारण माहितीच नाहीये. लक्षात घ्या. तर हे जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही इंटरेस्ट घेणार नाही. आता तुम्ही म्हणता आम्ही ह्या कोर्सेसला का जायचं, ह्याचा काय स्कोप आहे. तर ह्याचा स्कोप जर विचारात घेतला तर बघा, इंडिया इज अ फार्मिंग कंट्री. इंडिया इज अ ऍग्रिकल्चरल कंट्री. मोठा बिझनेस आहे ऍग्रिकल्चरचा. नाही आम्ही बीएससी ऍग्री करून का शेतीच करायची का, तसं नाही आहे. इथं तुम्हाला स्कोप हे आहे. बीएससी ऍग्री झाल्यानंतर बऱ्याच कंपन्या असतात. आता ज्यांना हब आहे, सीड कंपनी, पेस्टिसाइड कंपनी, फर्टिलायझर कंपनी, ह्या सगळ्यांचं हब आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर प्लेसमेंट झाली आणि त्यात तुम्ही समजा बीएससी नंतर एमएससी केलेला असाल किंवा पीएचडी केलेला असाल तर तुम्हाला अशा कंपन्यांमध्ये, विशेषतः जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये जर तुम्ही पीएचडी केलात आणि तुम्ही प्लांट ब्रीडर झालात, बघा आठवतंय का माझा व्हिडिओ लेक्चर आहे ब्रीडर्स सीड. ब्रीडर इज अ पर्सन हु हॅज कम्प्लिटेड हिज पीएचडी इन जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. म्हणजे तो नवनवीन जाती तयार करत असतो क्रॉपच्या. अशा कुठल्या कंपनीत जर त्या स्टुडंटला नोकरी लागली, प्लेसमेंट झाली, तर त्याला सॅलरी लाख सव्वा लाखच्या पुढून असते आणि वर्ष 2 वर्षातून एक फॉरेन टूर असते. इतका स्कोप आहे. माझे काही मित्र जे फूड सायन्सला होते, बीटेक फूड सायन्सला, आज ऑस्ट्रेलियाला आहे, अब्रॉडला आहे, कॅडबरी कंपनीमध्ये बरेच जण आहेत. म्हणजे बऱ्याच काही स्कोप प्रत्येक ब्रँचला असतं. आपण फक्त डोळे उघडे ठेवणं गरजेचं असतं. इथं तुमच्या फक्त डोळ्यापुढं नीट, सीईटी आणि इंजिनिअरिंग इतकंच दिलेलं आहे. याच्यावरची माहिती नाही. आणि विशेष म्हणजे या क्रॉपच्या नीट क्रॅक करण्यासाठी तुम्हाला आणखीन परत आत टाकलेली आहे. ती आत आहे ग्रुपिंगची. हा एक प्रश्न बऱ्याच वेळेला विद्यार्थी विचारतात. सो ग्रुपिंग, बीएससी ऍग्री किंवा ऍग्रिकल्चरल सायन्सच्या कुठल्याही कोर्सला तुम्हाला जाण्यासाठी ग्रुपिंगची आत नाही. हा, तुम्ही सीईटी द्या, सीईटीचे मार्क्स कन्सिडर केले जातील, पण ग्रुपिंग मध्ये तुम्हाला 50-50-50 सगळे मिळून 150च पाहिजेत असं या ऍडमिशन साठी बिलकुल नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि ह्याचं स्कोप आहे या सब्जेक्टचं. आणि हे स्कोप लक्षात आलं तर तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होणार आहे. म्हणून माझा ह्या पिरियडचा प्रपंच. तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूयात. पुढल्या पिरियडमध्ये पुढील भाग घेण्यात